आणि म्हणूनच जे आहे आपल्या सर्वांसमोर जे आहे अनेक प्रश्न उभे राहिले. पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, शौचालयाचा प्रश्न आहे, हॉस्पिटल्स नाहीये, रुग्णालय नाहीये, अद्ययावत शाळा नाहीये, विजेचा प्रश्न आहे. अनेक प्रश्न आपल्या समोर उभे आहेत. सरकारी कार्यालयात गेलं कुठे रेशन कार्ड करायला तर त्यांच्या एजंटना भेटल्याशिवाय रेशन कार्ड मिळत नाही. मी घाट माथ्यावर गेलो, एवढे लोक बायका आले, ते म्हणाले आम्हाला रेशन कार्ड दिलेलं आहे पण त्याच्यावर 12 अंकी नंबर नाही. बोगस रेशन कार्ड वाटले त्यांना एक आम्ही दाखवलं, त्यांना एक स्वप्न दाखवलं की तुम्हाला रेशन कार्ड मिळालेलं आहे. परंतु ते रेशन दुकानावर गेले अन्नधान्य घ्यायला तर त्यांना ते अन्नधान्य मिळालं नाही. अशा पद्धतीचं सामान्य जनतेला सुद्धा वेगळी धरलं, त्यांची सुद्धा कामं न करता त्यांना फसवण्याचं काम केलं. जातीचे दाखले करायचे असेल तर त्या एजंटला भेटा. अशा पद्धतीने जे आहे हे वातावरण जे आहे हा नांदगाव मतदारसंघाचं पूर्णपणे दूषित झालेलं. विकासाची कामं झाली नाही, हुकुमशाही पद्धतीने राजकारण करण्याचं काम झालं. आणि म्हणूनच जे आहे आता वेळ आलेली आहे आपल्याला सर्वांना हे भयमुक्त नांदगाव करायचं. आणि भयमुक्त नांदगाव करायचं असेल तर आपल्याला 20 तारखेला मतदानाचा जो हक्क दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधानाच्या माध्यमातून एक मताचा अधिकार दिलेला आहे, तो श्रीमंताला पण आहे आणि गरीबातल्या गरीबाला पण आहे. त्या मताचा अधिकार आपण वापरायचा आहे, न घाबरता तो वापरायचा आहे. तरच आपण जे आहे हे भयमुक्त नांदगाव करू शकतो.